ही लढाई आता देवेंद्र कोटे आणि अमोल शिंदेची राहिली आहे, एवढं जाहीर सांगतो। त्याच्यानंतर मी पण मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबतच। राजकारणात माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी गाठ आहे। तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना, ही सगळी पेड सोलापूर शहरातली सगळी जनता माझ्या पाठीमागे उभारून दाखवेल। हिंदू असेल मुस्लिम असेल, आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे। या इथला दलित समाज असेल, इथला सगळ्या 18 पगड जातीची माणसं इथे तुम्हाला बघायला मिळतील। या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो, आता सावध व्हा। हे सगळा नाही थांबवला विषय तर ह्याच्या पुढे माझी तुमचीच गाठ आहे। थोडक्यात काय तर अमोल शिंदे आणि नाना काळे यांची जरी ती थेट लढत असली तरी ही लढत भाजपाचे आमदार देवेंद्र कोटे आणि अमोल शिंदे यांच्यामध्ये होताना दिसते। ज्यावेळेस 10 दिवस आज प्रचाराचे संपले आणि प्रचाराच्या अगोदर पासून अमोल शिंदे यांचा संयम हा वाखण्याजोगा होता आणि त्यांनी संयम ठेवूनच सगळ्या गोष्टी आणि राजकारणाची रणनीती आखली होती। पण आज 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर अमोल शिंदे हे माध्यमासमोर बोलत असताना या अमोल शिंदे यांच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी थेट ही लढत प्रभाग क्रमांक 7 मधली ही लढत नाना काळे या भाजपाच्या उमेदवार बरोबर नसून ती थेट मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांच्या सोबत असल्याचा त्यांनी म्हणजे एक प्रकारे त्यांनी खुलं असं आव्हान दिलं आणि ते म्हणाले की 16 तारखेनंतर आपण एकमेकाच्या समोर असणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये अमोल शिंदे हे तुम्हाला मध्ये दिसतील। 12 पगड जातीचं नेतृत्व करणारा हा अमोल शिंदे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देवेंद्र कोटे यांना आव्हान देताना दिसेल असं देखील ते म्हणाले। अमोल शिंदे यांच्या संयमाचा बांध तुटल्यानंतर अमोल शिंदे यांनी केलेला जो इशारा आहे तो थेट आणि स्पष्ट आहे की ही लढत आता प्रभाग क्रमांक 7 ची देवेंद्र कोटे वर्सेस अमोल शिंदे अशीच असणार आहे। 16 तारखेनंतर तो रिझल्ट कसा आणि कशा पद्धतीने असणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। हाय व्होल्टेज प्रभागामध्ये हे जे उमेदवार आहेत ते अमोल शिंदेच्या बरोबर असलेले हे 3 उमेदवार आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय आपलं नाव? नमस्कार, मी मनोरमा ज्ञानेश्वर सपाटे, मनीषाताई कंसे, अमोल बापू शिंदे आणि दादा पिसे, 3 बाण 1 घड्याळ। तुम्ही काय सांगाल मतदारांना? जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, युवा नेते अनिकेत दादा पिसे, प्रभाग क्रमांक 7, मी मनीषा कंसे, मनोरमाताई सपाटे। मतदारांनी तिघांना 3 धनुष्यबाण 1 घड्याळ बहुसंख्य मताने निवडून द्यावं। बापूंना मी एवढं सांगू इच्छिते की वाघ एकला येतोय, म्हणतात की हाय व्होल्टेज आहे, प्रभाग क्रमांक आहे, हाय व्होल्टेज आहे। बापू शेर अकेले में आता है, सुअर झुंड में आता है, एवढंच लक्षात ठेवायचं। आपण घाबरायचं नाही, कारण सगळं आपल्या पाठीशी आहे। एवढंच मी त्यांना सांगू इच्छिते, दुसरं काही सांगणं माझं म्हणणं नाही। जनता भरपूर आमच्यावर प्रेम करते, त्यामुळे जनता आम्हाला निवडून देणार। शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेत फडकणार। तुम्ही प्रभाग क्रमांक 7 साठी वेगळं पण काय असणार आहे? माझ्या प्रभागाचा विकास म्हणजे या काही बोलत असताना म्हणाले की शेर शिकार करने के लिए अकेला आता है और गीदड़ शिकार करने के लिए झुंड में आता है। म्हणजे किती मार्मिक आणि किती अर्थपूर्ण आहे की ह्या उमेदवारांना देखील प्रभाग क्रमांक 7च्या व्होल्टेजचं म्हणजे त्या एकूण दबावा तंत्राचा किती त्रास होत असेल ह्याच्यावरून दिसून येतो। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।